आज आपण LKGचा म्हणजेच ज्युनियर KGचा मॅथ्सचा सिलेबस पाहणार आहोत. मी तुम्हाला बुक सुद्धा शो करणार आहे. तर फर्स्ट मुलांकडून कंपॅरिझन करून घेतलं जातं, म्हणजेच ज्या नर्सरीमध्ये त्यांनी कॉन्सेप्ट शिकलेले आहेत बिग स्मॉल त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे ऍड केले जातात. तर हे बघा इथे बिग स्मॉल टॉल शॉर्ट हेवी लाईट मेनी फ्यू फुल एम्प्टी इनसाइड आउटसाइड नियर फार बिफोर आफ्टर अँड इन बिटवीन ह्या एवढ्या कॉन्सेप्ट मुलांना इंट्रोड्यूस केल्या जातात, ज्याच्यात ते आधी काही नर्सरीला शिकलेले आहेत आणि बाकी काही नवीन आहेत. मी ते तुम्हाला बुकमध्ये पण शो करते. हे बघा बिग स्मॉल असं त्यांना कंपॅरिझन पिक्चर थ्रू करून दिलं जातं. इथे बघा हा बिग आहे रॅबिट आणि हा स्मॉल आहे. इथे बिग कॅरेट आहे तर हा स्मॉल कॅरेट आहे. ओके, याच्यामुळे पिक्चरवरून मुलांना जास्त व्यवस्थित समजतं, कॉन्सेप्ट क्लिअर होतात. इथे पण बघा इथे बिग अम्ब्रेलाला त्यांनी ब्ल्यू कलर करायला सांगितलं आणि पिंक अम्ब्रेलाला येलो कलर करायला सांगितलं. सेम तशाच बाकीच्या कॉन्सेप्ट इथे त्यांनी घेतलेल्या आहेत. ही आहे टॉल आणि शॉर्ट हेवी लाईट सेम फुल एम्प्टी सगळं कॉन्सेप्ट अशाच प्रकारे त्यांनी घेतलेल्या आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर बघा इथे एक ऍक्टिव्हिटीज आहे की टिक द करेक्ट आन्सर करेक्ट करायचे आहेत. विच इज हेवी हेवी काय आहे ह्या सगळ्या पिक्चरमध्ये कार आहे बस आहे, त्याला जे आहे जे जास्त हेवी आहे त्याला टिक करायची आहे. विच इज टॉल काय आहे ट्री आहे का बाईक आहे, तर मुलाला म्हणजे कंपॅरिझन समजण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मुलांना शेप शिकवले जातात. हे कॉन्सेप्ट कंपॅरिझनचे क्लिअर झाल्यानंतर मुलांना शेप इंट्रोड्यूस केले जातात. तर त्याच्यामध्ये स्क्वेअर ट्रायंगल रेक्टँगल आणि सर्कल त्यांनी आधीच नर्सरीत केलेले असतात आणि त्याच्याच बरोबर ओव्हल डायमंड आणि स्टार हे एक्स्ट्राचे मुलांना शिकवले जातात. मी तुम्हाला बुकमध्ये दाखवते. बघा इथे स्क्वेअर आहे तर त्याच्याबरोबर स्क्वेअरची ऍक्टिव्हिटी आहे. सेम ट्रायंगल त्याच्याबद्दल ट्रायंगलचे एक्झाम्पल असणार. इथे ट्रायंगलचे कलरसाठी त्यांना ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सेम रेक्टँगल सर्कल त्याची ऍक्टिव्हिटी आणि इथे एक्स्ट्राचे हे न्यू शेप स्टार डायमंड आणि ओव्हल मुलांना इंट्रोड्यूस केले जातात LKG मध्ये. आणि त्याच्यानंतर मग पुढे पाहूया आपण आता काय आहेत. पुढे शेप झाल्याच्या नंतर नंबर्स मुलांना 1 to 100 नंबर्स घेतले जातात. नर्सरीमध्ये 1 to 20 1 to 30 वर जास्त फोकस असतो आणि बाकीचेही नंबर असतात. तसंच LKG मध्ये 1 to 50 प्रॉपर आले पाहिजे आणि 51 to 100 ही मुलांचे करून घेतले जातात. शक्य झालं तर तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, म्हणजे सिनियर KGला त्यांना रिपीट होणार आहेत पण त्यावेळेस जास्त लोड येत नाही. मग नंबर नेम मध्ये काय असतं त्यांना रायटिंग असतं, पुन्हा काउंट अँड मॅच विथ नंबर असतं, काउंट अँड सर्कल असतं, काउंट अँड राईट असतं. तर हे मी तुम्हाला बुकमध्ये आता शो करणार आहे नंबर्स बद्दल. हे बघा इथे सगळे नंबर आहेत, त्यांना हे सगळे नंबर करून घेणार. त्याच्यानंतर बघा इथे 10 पर्यंत झाल्याच्या नंतर इथे ऍक्टिव्हिटीज आहेत 10. त्याच्यानंतर ह्या ऍक्टिव्हिटी आहेत. बघा इथे काउंट अँड मॅच विथ द नंबर. इथे मुलाला क्लॉक काउंट करायचे 1 2 3 1 2 3 4 5. इथे 5 क्लॉक आहेत तर मुलाने ते 5 काउंट करायचे आणि 5 ला मॅच करायचे. इथे 1 बस आहे तर 1 ला मॅच करायचे. ही काउंट अँड मॅचची ऍक्टिव्हिटी मुलांकडून करून घेतली जाते. त्याच्यानंतर अजून काय करून घेतलं जातं काउंट अँड कलर करून घेतलं जातं. इथे बघा एक एक्झाम्पल दिले आहे. इथे 2 नंबर आहेत तर 2 सर्कलला कलर केला आहे. सेम तसं 7 नंबर आहे तर 7 सर्कलला कलर मुलाने करायचा आहे. सेम 6 सर्कलला करायचं आहे. अजून काय केलं जातं काउंट अँड कलर द करेक्ट नंबर. काउंट करायचं आहे तर इथे 3 कॉर्न आहेत तर मुलाने 3 नंबरला कलर करायचा आहे किंवा सर्कल कोणतंही जे काही क्वेश्चन दिला असेल त्या पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर इथे बघा स्पॉट 6 डिफरन्सेस मुलांना शोधायचे आहेत. 2 पिक्चर असणार आहे आणि त्याच्यात मुलाला डिफरन्स काय आहे दोघांमध्ये ते सांगायचं आहे. बघा इथे 2 क्लाउड आहेत तर ह्या पिक्चरमध्ये इथे 3 क्लाउड आहेत 1 2 3. तर ह्या पिक्चरमध्ये ओन्ली 2 क्लाउड आहे. ओके, सेम तसं इथे 3 फ्लावर आहे तर ह्या पिक्चरमध्ये 2 फ्लावर आहे. ह्याच्यामध्ये मुलांचा थोडासा वेळ जातो, त्यांना कॉन्सन्ट्रेट करून आन्सर शोधावा लागतं आणि ते बिझी राहतात. बॅकवर्ड काउंटिंग ही मुलांची घेतली जाते. त्याच्यासाठी इथे ऍक्टिव्हिटी दिली आहे 10 9 8 7 असं 1 पर्यंत मुलाला मिसिंग नंबरच्या ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा एक बर्थडे पार्टीचं पिक्चर दिलेला आहे आणि इथे मग बलून काउंट करून लिहायचे आहेत मुलांना. किड्स किती आहे पार्टीमध्ये ते काउंट करून लिहायचं आहे. अशी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा नंबर चालू झालेत 11 to 20 पर्यंत नंबर असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा क्वेश्चन असणार आहे काउंट अँड सर्कल सेम आपण आधी पाहिले तसे. मग पुन्हा 21 to
पुन्हा इथे बघा कंप्लीट करायचंय, हे पिक्चर कंप्लीट करायचंय, 1 पासून स्टार्ट करून 1 2 3 जॉईन करायचं डॉट्सला. हा पण एक क्वेश्चन असतो. पुन्हा नंबर, त्याच्यानंतर पुन्हा पुढे ऍक्टिव्हिटीज असणार आहे. इथे बघा मिसिंग नंबरची ऍक्टिव्हिटी आहे. तर अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी थ्रू मुलांना शिकवलं जातं. त्याच्यानंतर बघा इथे हा एक क्वेश्चन आहे, सर्कल द सेम नंबर इन ईच सेट. आता इथे 11 आहे तर इथे 3 ऑप्शन दिले आहे, 1, 11 अँड 17. तर मुलाला समजलं पाहिजे की इथे 11 आहे तर आपण 11ला सर्कल करायचं, इथे 20 आहे तर आपण 20ला सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथे मिसिंग नंबर लिहायचे. बघा 1 to 50 नंबर दिलेले आहेत आणि मधले मिसिंग दिले आहेत. तर तुम्हाला मिसिंग नंबरची ऍक्टिव्हिटी ही मुलांकडून प्रॉपर करून घ्यायची आहे. अगेन नंबर स्टार्ट होतात आणि त्याच्यानंतर इथे सेम आणि डिफरंट काय आहे मुलाला कळलं पाहिजे. इथे ऍपल आहे तर आपल्याला ह्या फ्रूटमध्ये ऍपल काय आहे, कुठे आहे, त्याला सर्कल करायचं आहे. तर सेम आणि डिफरंटची ऍक्टिव्हिटी ही मुलांकडून करून घेतली जाते. अगेन पॅटर्न मुलांना इंट्रोड्यूस केले जातात. बघा इथे पॅटर्न क्रिएट झालेला आहे, रेड सर्कल, येल्लो सर्कल, रेड सर्कल, येल्लो सर्कल, रेड सर्कल. मग आता काय येणार तर येल्लो सर्कल येणार. असे पॅटर्नही मुलांकडून करून घेतले जातात. आणि त्याच्यानंतर मुलांना बिफोर आणि आफ्टरची कॉन्सेप्ट शिकवली जाते, बिफोर आणि आफ्टर नंबर. ओके, ते मी तुम्हाला आता शो करते. इथे बघा बिफोर नंबर इथे दिलेले आहे बघा 2, 3 आणि 4. 3 नंबर दिलेले आहेत. तर 3च्या बिफोर नंबर म्हणजे 3च्या अगोदरचा 2 आहे हे मुलाला समजलं पाहिजे, आणि 3च्या आफ्टर म्हणजे 3च्या नंतर 4 येतो हे मुलाला शिकवलं जातं. आणि त्याच्यावर ही इथे क्वेश्चन दिलेले आहेत. 1 to 20 नंबरमध्ये हे क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यानंतर स्मॉलर अँड बिगर मधलं डिफरन्स सांगितलं जातो. आणि त्याच्यानंतर मुलांना नंबर नेम म्हणजे स्पेलिंग 1 to 20 नंबरचं स्पेलिंग मुलांकडून करून घेतलं जातं. म्हणजेच 1चं ONE 1, 2 TWO 2, तसंच आहे बघा 11 to 20 असं मुलांचं 20 पर्यंत करून घेतलं जातं. आणि त्यानंतर मुलांना इंट्रोड्यूस केलं जातं LKG मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ते पाहूया कसं आपण पिक्चर थ्रू ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मुलांना शिकवलं जातं. मी तुम्हाला ते शो करते बुकमध्ये. इथे बघा ऍड आणि राईट, इथे पिक्चर दिलेले आहे. इथे 2 सन आहे आणि इथे 1 सन आहे आणि इथे 4 फ्लावर आहेत. तर मुलं काउंट करणार आहे 1, देन 2, 3, 4, 5. मग किती झाले तर 5 झाले. इथे 3 फ्लावर्स आहे आणि 2 मशरूम आहेत. तर 1, 2, 3, 4, 5. मग मुलं इथे 5 लिहिणार. म्हणजे पिक्चर थ्रू पिक्चर काउंटिंग मुलांना शिकवलं जातं सुरुवातीला. त्याच्यानंतर इथे हाऊ मेनी इन ऑल, सर्व एकत्र किती आहे आणि त्याला मॅच करायचं आहे. डॉग काउंट करायचे आणि किती आहे तर ते मॅच करायचं आहे. मुलांना हे पण करून घेतलं जातं. इथे बघा काउंट अँड ऑब्जेक्ट अँड राईट, काउंट करायचे, काउंट द ऑब्जेक्ट काउंट करायचे आणि मग लिहायचे. बघा ह्या स्क्वेअरमध्ये किती आहेत बॉल मुलांना काउंट करायला लावायचे 1, 2, 3, 4, 5. आणि ह्या बॉक्समध्ये किती आहेत मग 5च्या पुढे काउंट करायचं 6, 7, 8. मग आन्सर काय येणार 8. अशा प्रकारे काउंट द ऑब्जेक्ट अँड राईटची प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्याच्यानंतर मुलांना इंट्रोड्यूस केलं जातं सबट्रॅक्शन पण पिक्चर थ्रूच इंट्रोड्यूस केलं जातं. आपण इथे पाहूया इथे किती इथे पिक्चर थ्रू सबट्रॅक्शन इंट्रोड्यूस केलं जातं. इथे 2 लेमन आहेत. तर इथे बघा इथे सम दिलेला आहे 2 - 1. मग मुलाला सांगायचं सबट्रॅक्शन मध्ये नेहमी तुम्हाला कट करायचं आहे. ऍडिशन मध्ये आपण पुढे काउंटिंग कंटिन्यू करतो, त्याला ऍडिशन म्हणतात. पण सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला मागे यायचं असतं, म्हणजे कट करायचं. मग मुलांना इथे कट करून शिकवलं जातं. इथे पहिलं मुलाला काउंट करायला सांगितलं, टोटल किती आहेत ते मुलाला काउंट करायला सांगायचे. इथे किती लेमन आहेत तर 2 लेमन आहेत, 1, 2. आता मुलाला सांगायचं आपल्याला मायनसचं साईन आणि प्लसचं साईन, ऍडिशन सबट्रॅक्शनचं साईनही मुलांना व्यवस्थित इंट्रोड्यूस करा. मग आपल्याला किती सबट्रॅक्ट करायचे तर 1. मग मुलाला सांगायचं 1 लेमन तुला कट करायचे आणि जे रिमेनिंग आहे ते आता काउंट कर किती आहे तर 1. मग इथे 1 येणार. सेम इयर 4 - 2, 4 सबट्रॅक्ट 2. मग टोटल किती आहे तुझ्याकडे 4 लेमन आहे. तुम्हाला सबट्रॅक्ट किती करायचे 2. मग 2 यांना कट करायचं. मग राहिलेले रिमेनिंग काउंट करायला लावायचे 1, 2. जे रिमेनिंग आहे ते आन्सर असणार आहे हे मुलांना समजवलं जातं. अशा प्रकारे सबट्रॅक्शन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मुलांना शिकवलं जातं पिक्चर थ्रू. एवढा सारा सिलेबस तुम्हाला मुलांचा LKG मध्येच म्हणजेच ज्युनियर KG मध्ये कव्हर करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.